सर्वप्रथम मी एक गणित तुम्हाला देतो किंवा आपण करूया साध्या पद्धतीनं. किती वेळ लागतो आपण चेक करूया. आता हे एक गणित करायचं आपल्याला साध्या पद्धतीने किंवा तर आपण कसं करतो, सर्वप्रथम एक स्थानच्या अंकानं काय करतो, प्रत्येक संख्याला आपण गुणत असतो. जसं की एक स्थानचा अंक म्हणून 8 चौक 32, 32शी 2 हातच्या आले 3, 8 गुणले 0 0, 0 हे 3 किती 3, 8 1 8 असंच करतो ना. ठीक आहे. आता एक स्थानचा अंक झाला. आता दशक स्थानचा अंक, पण दशक स्थानचा अंक काय 0 आहे आणि 0नं प्रत्येक संख्येला गुणलं तर गुणाकार 0च येत असतो. पण दशक स्थानचा अंक आहे म्हणून आता इथं काय आपण एक 0 देत असतो. आता 0 याला गुणलं काय फरक पडणार आहे, काही फरक नाही, 0च येईल. 0 गुणले 0 0, 0 गुणले 0 0 झाला दशक स्थानचा अंक. आता शतक स्थानच्या अंकानं आपण गुणाकार करूया. शतक स्थानचा अंक आहे म्हणून काय इथं 2 0 येईल, 2 0 येतील. आता शतक संख्या अंक किती 1 आहे. आता 1नं मी 4ला गुणलं, 1 4 4, 1 0 0, 1 1 1. आता यांची बेरीज करायची आपल्याला. काय करायची, यांची बेरीज करायची आहे गुणाकार केल्यानंतर. 2 0 2, 3 0 3, 8 आणि 4 12, 12शी 1, 1 0 0 1 1 आणि 1शी 1. किती आला उत्तर, 11,232, 11,232. आता हेच गुणाकार आपण ट्रिक्सनुसार किती फास्ट करू शकतो हे आपण बघूया. चला हेच गुणाकार मी आता इथं करून दाखवतो तुम्हाला पुन्हा. 104 गुणिले 108, बघा किती फास्ट झालेला आहे गुणाकार हा ट्रिक्सनुसार. बघा हे ट्रिक्सनुसार केलेला गुणाकार आहे. कसा आहे आपण नंतर शिकूया. बघा इथं चेक करा, इथं आहे का 11,232, 11,232. आता तुम्ही म्हणाल हे बघून इथं लिहिलं असेल तर आपण पुन्हा एखादं गणित बघूया. तुम्ही चेक करा बरोबर आहे किंवा नाही. ठीक आहे. तर आपण पुन्हा एक गणित बघू. 105 गुणिले 103. झालं गुणाकार. लक्षात बघा चेक करा. 10,815. तुम्ही अशा पद्धतीने गुणाकार करून बघा, चेक करू शकता उत्तर बरोबर आहे किंवा नाही. ठीक आहे. आता पुन्हा एक गुणाकार करून बघूया आपण. 98 गुणिले 95. झाला गुणाकार. तुम्ही साध्या पद्धतीने गुणाकार चेक करून बघू शकता. 9,310 उत्तर येते का चेक करा. आता हे सर्व बघितलं आपण. हे सर्व एवढं फास्ट का होतं तर याची एक ट्रिक्स आहे. काय ट्रिक्स आहे ती ट्रिक्स सर्वांना शिकायची आहे का, शिकायची ना सर्वांना. ओके. तर चला बघूया आपण ह्या ट्रिक्सनुसार गुणाकार कसा केला मी. तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, यामध्ये 100चा आकडा लक्षात ठेवायचा. काय करायचं आपल्याला 100चा अंक हा काय लक्षात ठेवायचा आहे. 100चा आकडा का लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला पुढे लक्षात येईलच. आता 100चा आकडा लक्षात ठेवला का सर्वांनी. ओके. चला तर आपण आता या ट्रिक्सनुसार गुणाकार कसा केला हे आपण बघूया. आता इकडं बघा आता सर्वांनी. 104 आणि 108. 100पेक्षा 104 कितीने जास्त आहे, 4ने जास्त आहे. लक्षात 4ने 100पेक्षा किती 4ने जास्त आहे. इथे 100पेक्षा कितीने जास्त आहे, 8ने जास्त आहे. ही संख्या 100पेक्षा 8ने जास्त आहे. ही संख्या 100पेक्षा 4ने जास्त आहे म्हणून मी इथं लिहून काढली आहे. लक्षात 4ने जास्त आहे, इथं 8ने जास्त. लक्षात. आता या अंकांचा काय करायचा, इथं गुणाकार करायचा आहे. 8 चौक 32 केला गुणाकार. आता 32 केल्यानंतर दुसरी स्टेप, पहिली स्टेप काय आहे, अंक 100पेक्षा कितीने जास्त आहे, अंक 4ने जास्त आहे. 100पेक्षा कितीने जास्त आहे, 8ने जास्त आहे. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे, दुसरी स्टेप याच अंकांचा काय करायचा गुणाकार करायचा आहे. आणि आता तिसरी स्टेप शेवटची स्टेप बघा. शेवटची स्टेप काय, तिरकस बेरीज करायची. जर 100पेक्षा जास्त संख्या असेल, जर दिलेली संख्या 100पेक्षा जास्त असेल तर आपल्याला काय करायचं, इथं बेरीज करायची आहे. पण बेरीज कशी करायची, तिरकस कशी, 104 मध्ये 8 मिळवायची. 104 मध्ये 8 मिळवल्यावर किती भेटतात आपल्याला, 112 भेटतात. लक्षात 112. किंवा 108 मध्ये 4 मिळवला तरी सुद्धा काय 112 भेटतात. म्हणजे कोणत्याही पद्धतीने आपण तिरकस बेरीज करू शकता. लक्षात. ओके. आता दुसरा गुणाकार बघूया आपण कशा पद्धतीने केला. बघा हा पुन्हा गुणाकार लक्षात आलं नसेल तर पुन्हा सांगतो. पहिली स्टेप काय आहे, हे 100पेक्षा किती जास्त आहे, 5ने जास्त आहे. हे 100पेक्षा किती जास्त आहे, 3ने जास्त आहे. मग हे अंक काय करायचे, इथं एक ॲरो दाखवायचा, बाण दाखवायचा आणि इथं लिहायचे आहे. हे कशासाठी आपल्याला हे समजासाठी. आणि एकदा समजलं, एकदा प्रॅक्टिस झाली की ही लिहायची सुद्धा आवश्यकता नाही. ओके. तर बघा हे 100पेक्षा 5ने जास्त आहे, 5ने जास्त आहे. 100पेक्षा 3ने जास्त आहे, 3ने जास्त आहे. लक्षात.
ही झाली पहिली स्टेप. आता पहिली स्टेप झाल्यानंतर यांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. आता नंतर बघा 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 15 लिहिल्यानंतर पुन्हा 105 आणि 3 यांची काय करायचं, तिरकस बेरीज करायची आहे. काय करायचं, तिरकस बेरीज करायची आहे. केली का आपण, आता गुणाकार केला, अगोदर 5 त्रिक 15 लिहिले, नंतर काय केला, यांच्यामध्ये ही संख्या मिळवली किंवा यांच्यामध्ये ही संख्या मिळवली. 105 मध्ये 3 मिळवले, 108 झाले. लक्षात झाले का, ओके. आता झालं 10,815 उत्तर. तसंच आपण इथं केलेलं आहे, पण इथं सर्व वेगळं दिसतं का वेगळं, इथं 98, इथं 95, 100पेक्षा कमी आहे, 100पेक्षा कमी संख्या आहेत. तर 100पेक्षा कमी आहे, मग 100पेक्षा कितीनं कमी आहे, हे 2 कमी आहे. 100पेक्षा कितीनं कमी आहे, 5 कमी आहे. म्हणून इथं काय करायचं, 100पेक्षा कितीनं कमी, 2 कमी, इथं अंक 2 लिहिला मी. इथं 100पेक्षा कितीनं कमी आहे, 5 कमी आहे, मग इथं 5 लिहिली. लक्षात, पहिली स्टेप लक्षात ठेवा. इथं 100पेक्षा कमी, 2 कमी आहे, इथं 100पेक्षा 5 कमी आहे. लक्षात, म्हणून ही अंक मी इथं लिहिले. झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे, सारखीच्या या पद्धतीनं यांचा काय करायचा, गुणाकार. 5 2 10 लिहिले का 10 इथं. आता इथं आपण काय करतो, 100पेक्षा जास्त असेल तर बेरीज करायची, पण 100पेक्षा कमी संख्या दिलेली आहे, मग इथं काय करायचं, वजाबाकी करायची. तर काय करायचं, आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग 98मधून 5 वजा करा, किती राहिले, 93 राहिले. लक्षात, किंवा 95मधून 2 वजा केले तर 93 राहतात. लक्षात, हे झालं आपलं उत्तर 9310. आता सर्वांना कळालं असेल तर आपण सरावासाठी गणित घेऊया. लक्षात घ्या, सरावासाठी गणित घ्या. ठीक आहे, ओके.